नमस्कार, मी प्रकाश गुंजाळ. आज आपण आलो आहे ट्रायझन कंपनीमध्ये. इथे आपल्याला सौर पॅनल दिसते, जे की आजच्या काळात इलेक्ट्रिसिटी वापरणं किंवा ती हे करणं फार कॉस्टली जाते. तर त्याला ऑप्शन म्हणून आपण आज सौर पॅनलचा किंवा सौर ऊर्जेचा एक पर्याय म्हणून आपण वापरला पाहिजे. तर ते तुमचं घरात पाणी तापवणं असो किंवा कुकिंगसाठी असो किंवा शेतीच्या सौर पंपासाठी असो, तर बऱ्याच ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो. आणि सगळं आपल्याला त्याचं कोणत्याही प्रकारचे बिल कुठं भरायचं नाही. आपल्याला सूर्याकडून जे सौर किरण येते त्यावरच आपल्याला एनर्जी जनरेट स्टोअर करायची आणि ती वापरायची. तर आपण सरांना विचारू की त्यांच्या कंपनीविषयी की काय प्रोडक्ट आहे आणि त्याला कोणत्या सबसिडी आहे किंवा किती कॉस्टपर्यंत जातं ते. आता बघा, याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की वीज बिल आज जे आहे ते खूप महाग होत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये 8 ते 10 रुपये युनिट. तसं शेतीसाठी आपण जे ॲग्रिकल्चरसाठी वीज वापरतो ते वीज वापर हा खूप वाढत चाललेला आहे. आणि कोळसा उत्पादन जे आहे ते आपल्या भारतामध्ये सर्वाधिक कमी झालेलं आहे. मग त्यामुळे सौर ऊर्जा हा त्याला एक पर्याय आहे. आणि सौर ऊर्जेपासून आपण काय करू शकतो, तर सौर ऊर्जेमध्ये आपण सोलर पॅनल्स मॅन्युफॅक्चरिंग जे आहेत त्याचा जास्त प्रमाणात वापर करू शकतो. सौर पॅनलपासून वीज निर्मिती अतिशय सोपं आहे. आपण ते शेतीसाठी, घरासाठी दोन्ही पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण ते इन्स्टॉल करून वीज निर्मिती करू शकतो. ते कसं करू शकतो, तर आता हे टाटा कंपनी आहे, अदानी आहे, त्यानंतर वारी कंपनी आहे. या कंपनीचे पॅनल्स हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतात. तर ह्या पॅनल्समधून आपण जर शेतीसाठी हे पॅनल जर लावले, एक पॅनल जर लावला तर आपण त्याच्यामध्ये दररोज 2 युनिट तयार करू शकतो. 2 पॅनल लावले तर 4 युनिट तयार करू शकतो. जसं आपला दैनंदिन वापर असेल त्या वापरानुसार आपण त्याचं इन्स्टॉलेशन करू शकतो. आता आमची जी कंपनी आहे, ते ट्रायझन कंपनीमध्ये आपण काय करतो, शेतकरी असतील किंवा जे घरगुती सोलर असेल तर त्यासाठी आपण ते इन्स्टॉलेशन पूर्ण करून देतो. महावितरणची त्याला पूर्ण 100% परवानगी आहे. त्या परवानगीनुसार PM कुसुम सूर्यघर योजना आहे. त्यानंतर जे मागेल त्याला सौर पंप अशी शासनाची योजना आहे. त्या योजनेमध्ये आपण सौर पॅनल इन्स्टॉलेशन करतो. तसंच PM सूर्यघर ही योजना आहे. या सूर्यघर योजनेमध्ये आपण 78,000 रुपये सबसिडी मिळून 3 किलोवॅटची सिस्टीम करू शकतो. त्यामधून आपल्याला 360 युनिट दर महिन्याला मिळू शकतात. तर अशा पद्धतीने आपण सोलर इन्स्टॉलेशन हे करू शकतो. आणि अधिकृत जे वितरक आहेत त्यांच्याकडून जर आपण सोलर सिस्टीम केली तर ते आपल्याला 5 वर्षापर्यंत मोफत सर्व्हिस देतात. महावितरणसोबत 20 वर्षाचं बॉन्डिंग टाईप करून देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं करू शकतो. निश्चित सर, ही माहिती शेतकरीच नाही तर पूर्ण गावातील म्हणजे सगळ्याच लोकांना फायदेशीर आहे. कोणाचं घरातील कुकिंग असो किंवा पाणी तापवायचं असो किंवा शेतीसाठी सौर पंप जसं तुम्ही म्हटलं तसं. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही इथे यांचा पॅनल बॉडी दाखवलेली आहे आणि एकदम अशी बिल्ड क्वालिटी एकदम चांगली आहे. बिल्ड क्वालिटीमध्ये बाकी कंपनी ज्या असतात, आता हा टाटाचा पॅनल आहे. याच्यामध्ये एकूण 156 सेल्स आहे. याचे सेल्स असतात अच्छा, 156 आहे. बाकी त्याच्यामध्ये 144 सेल्स असतात. तर ही बिल्ड क्वालिटी जी आहे ती एकदम चांगली. त्यानंतर अर्थिंग प्रॉपर बॉन्डिंग दिलं जातं. अर्थिंग प्रॉपर असली तर आपल्याला विजेपासून कोणताही धोका नसतो. त्याच्या इन्स्टॉलेशनसाठी तुम्ही स्वतः इन्स्टॉल करून इन्स्टॉलेशन आपली कंपनी. आणि ह्या गोष्टीला मेंटेनन्स वगैरे काय असतो की काही मेंटेनन्स शून्य 25 वर्षापर्यंत कंपनीच वॉरंटी देते. ठीक आहे. धन्यवाद सर दिलेल्या माहितीनुसार.